काशी गेली 9 दिवस झाले मनोज दादांच्या बरोबरीनं आजपर्यंत ज्यांनी उपोषण केलेले आहेत त्यांचं उपोषण सोडण्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे। ज्या वेळेस पासून मनोज दादांनी समाजाची धुरा सांभाळायला सुरुवात केली, आंतरवालीमध्ये लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला आणि त्यावेळेसपासून या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारं नेतृत्व या महाराष्ट्राला परिचित झालं आणि मराठा समाजाच्या समोर आलं। त्यावेळेसपासून आनंद काशीद यांनी मनापासून त्यांना साथ देण्याचं काम या ठिकाणी सुरुवातीपासूनची जी 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा 5 वेळा उपोषणाला बसले, त्याच बरोबरीनं आनंदनी या ठिकाणी उपोषण केलं। आणि म्हणूनच मी मागच्या वेळेसच म्हणलं होतं की पारशीकरांचे मनोज जरांगे पाटील आपण त्यांना म्हणून संबोधतोय। ज्यावेळेस मनोज जरांगे समाजाचं नेतृत्व करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये फिरतायत, वेळोवेळी उपोषण करतायत, वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतायत, याच्या पूर्वीचा काळ ही आपण सर्वांनी पाहिलेला आहे। गेली अनेक वर्षापासून जो गोरगरीब मराठा समाज आहे वेगवेगळ्या कारणांनी पिचला जात होता, त्याच्यावर अन्याय होत होता, मग ते नोकरीच्या संदर्भात असेल, शिक्षणाच्या संदर्भात असेल, अनेक कारणांनी मराठा समाजाला अतिशय अडचणीच्या परिस्थितीतनं वाटचाल करावी लागत होती। यापूर्वीही अनेक लोकांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं, परंतु मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला समाजाचं प्रामाणिक काम करणारं नेतृत्व पुढे आलं आणि त्याची दखल महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगामध्ये एक सामान्य कुटुंबातला साधा मुलगा, एक ऊसतोड कामगाराचा मुलगा एका इशाऱ्यावर एवढे लोक या एका ठिकाणी जमा करू शकतो, ही बाब काही साधी नाही। त्याचं महत्वाचं कारण असं आहे की तो माणूस विकला गेला नाही, कुणाला त्याला शेकडो नाही 200 कोटीच्या ऑफर होत्या, परंतु तो माणूस मॅनेज झाला नाही। समाजासाठी अतिशय प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी काम करतोय, म्हणून या महाराष्ट्राने त्या माणसाला डोक्यावर घेतलेला आपण आता पाहतोय। आज हे आंदोलन चालू असताना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु जो माणूस प्रामाणिकपणानं काम करत असतो, जो कुणालाही मॅनेज होणारा नसतो, त्या माणसाला कसल्याही प्रकारची भीती नसते। तो ठामपणानं येईल त्या परिस्थितीला तोंड देत आजपर्यंत या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहे। आज हे आंदोलन अंतिम टप्प्यात आलेलं आहे। अनेक वेळाला उपोषण झाली, तब्येतीची त्यांच्या अतिशय नाजूक परिस्थिती आता निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी आज हे आंदोलन आपण उपोषण त्या ठिकाणी त्यांनी स्थगित केलेलं आहे। त्याही प्रमाणे आज या ठिकाणी आपल्या आनंदचं उपोषण आपण त्यांचं उपोषण संपल्यानंतर आज या ठिकाणी आपण त्यांचं उपोषण सोडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। या पुढच्या काळामध्ये ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील जे आदेश देतील, समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो। मी आजपर्यंत याच्या पूर्वीच्याही काळामध्ये आपल्याला सांगितलंय, समाजाचं काम करत असताना राजकीय जोडे आम्ही बाहेर ठेवून प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे।
याच्यापूर्वीही अनेक बार्शीमध्ये कार्यक्रम झाले, आंदोलनं झाली, परंतु राजकीय वास त्याला कधी आपण लागू दिलेला नाही। समाज म्हणल्यानंतर प्रत्येक माणसाला आपल्या समाजाबद्दल प्रेम असतं आणि त्यासाठी प्रामाणिकपणानं समाजासाठी काम करण्यासाठी आपण ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस राजकारणाचा हा विषय नसतो। भविष्यामध्ये जे जे काही समाजाचं काम या पुढच्या काळामध्ये होणार आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोरगरीब गरजवंत मराठ्यांना जी जी काही गरज लागणार आहे आपला सहभाग त्या ठिकाणी निश्चितपणाने या पुढच्या काळात ही नोंदवू अशी या ठिकाणी एक सर्वांना एक ग्वाही देतो। आणि या ठिकाणी दुसरे एक आज आपल्याला आवर्जून सांगायचं, जो सोलापूर बंद उद्या आपण पुकारण्यात आलेला होता, सोलापूर जिल्ह्यासाठी होता, तर सोलापूरहूनही निरोप आले, त्याच्यामुळे उद्याचा बंद जो आहे तो उपोषण सोडल्यामुळे रद्द करण्यात आलेला आहे। एवढंच या ठिकाणी मी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज जे आंदोलन इथं आपल्या तहसीलच्या समोर सुरू होतं ते आंदोलन आता मागे घेतलं जात आहे याबाबत, आणि ते काय मागण्या इतर आहे ते आम्ही प्रशासनापर्यंत तात्काळ पोहोचवण्याची दक्षता घेत आहोत। जय जय जिजाऊ, जय शिवराय। कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। मनोज दादा जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा जरंगे पाटील तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। आनंद काशीद आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय। एक मराठा लाख मराठा। सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय। आज आपण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अमरण उपोषणाच्या 9व्या दिवशी उपोषण सोडलंय, म्हणून आपण सुद्धा आजपर्यंत त्यांनी ज्यावेळेस उपोषण सोडलं त्यावेळेस आपण इथं बार्शी तहसील कार्यालयासमोर उपोषण स्थगित केलेलं आहे, म्हणून आज आपण आपलं हे उपोषण या ठिकाणी थांबवतोय। परंतु समाजाला आणखी न्याय मिळालेला नाही, तो लढा मात्र आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये कायम चालू ठेवायचा आहे। जरांगे पाटील यांच्या पाठीशी आणि मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये बार्शी तालुक्याचं खूप मोठं योगदान आहे। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हे आपल्याला योगदान द्यावं लागेल आणि समाजाला न्याय मिळवून घ्यावा लागेल, अशी एक मी छोटासा समाजातला कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे किंवा इच्छा आहे। मागील 5 उपोषण मी इथं केली, आजचा हा त्याचा 9वा दिवस। या 9 दिवसामध्ये सुरुवातीचे 2 दिवस बरेच जण येऊन मला म्हणायचे आम्हाला सांगितलं तर आम्ही तुम्हाला उपोषणालाच बसू दिलं नसतं आणि उपोषण करायला नाही पाहिजे, अशी एक त्यांची प्रेमापोटी ती भावना होती आणि असणं साहजिक आहे। ते माझे सगळे जीवभावाचे सहकारी आहेत, त्याच्यामुळे पहिले 2 दिवस त्याच्यामध्ये गेले आमचे, पहिला आणि दुसरा दिवस। त्याच्यानंतर पुढचे प्रत्येक दिवस प्रत्येकाने येऊन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली, तब्येत चांगली आहे का, काळजी घ्या तब्येतीची, काय अडचण असेल तर सांगा, हॉस्पिटलचं काय असेल तर सांगा। अशा पद्धतीनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत सगळे येऊन माझं मनोबल वाढवणे, मला धीर देणे अशा प्रकारची कामं करत होती। या उपोषणाच्या दरम्यान मला एक वेगळाच अनुभव आला, तो असा आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं मनोबल वाढवण्यासाठी लोक येत होती आणि याच आंदोलनामध्ये असं झालंय की मागचे 6-7 दिवस जवळपास रात्री 12 आणि 1 लोक भेटायला लागली आणि ते सांगायला लागले की अनंतराव काय काळजी करू नका, दिवसा जरी आम्ही तुमच्यासोबत येत नसलो तरी आम्ही तुमचेच आहेत, समाजाच्या सोबत आहोत, काळजी करू नका आणि आम्ही पुढे तुमच्या कुठेही येणार नाही, पण अडचणीच्या टायमाला मात्र आम्ही खंबीरपणे पाठीशी उभा राहू। मी सगळ्यांचा पालक आहे, मला पाहणार इकडे बघा।
आम्ही